नमस्कार मित्रांनो, तर आज आम्ही बहीण भाऊ आलो होतो शेतामध्ये आमचे आंबे खायला। तर तुम्ही बघत असाल आता सर्वात प्रथम त्यांनी मालाचा आंब्यावर चढवलेला आहे आंबे खुड्याला। तर तुम्ही हा आंबा बघू शकता। आंबा कसा दिसतो, एकदम द्राक्षासारखा दिसतोय ना। मी तर विचारामध्ये पडलो हा आंबा नेमकी कसं काय आलाय। या आंब्याला जर तुम्ही बघणार ना तर एकदम द्राक्षाच्या गुडासारखे आंबे दिसतात, तुम्ही बघू शकता। आणि हे आंबे तर मी बघतच राहिलो, म्हटलं एका गुडामध्ये 15-15, 16-16 आंबे आहेत, काय तर याच्यामध्ये 20-20, 25-25 आंबे दिसतात। हा आंबा घुटे आंब्यामधलाच एक प्रकार आहे जो की आपल्याला द्राक्षाच्या गुडासारखा इथे दिसतोय। तर मित्रांनो, जर तुम्ही पण असा आंबा बघितला असेल तर कमेंट करून सांगा। आणि आता मी तर चढलोय वरती साका पाडायला। आता प्रत्येक गड्यामध्ये जाऊन शोधतोय पिकलेले आंबे। आता त्या आंब्याला तर काय जास्त साका सापडले नाही, त्याच्यामुळे आपण लगेच आलो दुसऱ्या आंब्यावर। तुम्हाला मी दाखवतो, आमच्या शेतामध्ये एकच नाही तर खूप सारे आंबे आहेत। आणि इथं बहिणीने पण कोणत्या आंब्याचे आंबे आणले तोडून काय माहित पिकवायला। एवढं सर्व झाल्यानंतर आम्ही लगेच गेलो दुसऱ्या आंब्यावरती आंबे पाडायला। तरी या आंब्यावरती चढायची बारी भावाची होती, त्याच्यामुळे मग भाऊ चढला होता या आंब्यावरती। तो वरतून आंबे हिलत होता आणि आम्ही खाली बहीण भाऊ मस्तपैकी साका जमा करत होतो। तर आता आपल्या साका झालेल्या आहेत जमा, आणि आता आपल्याला जायचं आहे पुढच्या आंब्यावरती। तर मग आता आपण जातोय पुढच्या आंब्यावरती। समोरच्या पण झाडावर चढण्याची बारी माझीच आहे, त्याच्यामुळे आता मी चढलो या आंब्याच्या झाडावरती। आणि तुम्ही बघू शकता या आंब्याला तर जास्त आंबे दिसत नाही, कारण की या आंब्याचे आंबे सर्व शेंड्याला आहेत। त्याच्यामुळे आता मी मस्तपैकी पाडतोय साका। याला काही जास्त साका सापडल्या नाही, अर्धी पाटी साका सापडल्या। इथे बसून मस्तपैकी आम्ही साका वगैरे खाल्ल्या। तर चला मग मी तुम्हाला आता आमच्या शेतामधले आंबे दाखवतोय काही। तर हा एक आंबा आहे, यंदा काही जास्त आलेला नाही, पण मग त्याचे आंबे एकदम असे मोठे असतात, 1-1 किलोचे, 1.5-1.5 किलोचे। आणि हा एक दुसरा आंबा आहे परत त्याचे, आणि हा एक दुसरा परत कलमी आंबा आहे, तो पण भारी आहे। आणि आता कढीपत्ता घेऊन मस्तपैकी जाऊ घरी। तर मित्रांनो, सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला।